ultimate aim is the happiness, and do not lose it while struggling for it. सुरुवातीला जेव्हा काहीच नव्हतं, भाषा नाही, वेळ नाही, तेव्हा फक्त एक अथांग, एक वैश्विक शांतता होती. आणि मग त्या शांततेतून एक नाद घुमला. आज आपण शिवाच्या त्या संकल्पनेचा शोध घेणार आहोत, जी आपण सहसा पाहतो त्या चित्रांच्या, मूर्तींच्या खूप पलीकडची आहे. आजच्या या सखोल विश्लेषणाचा उद्देश काय आहे, तर शिवाच्या डमरूच्या त्या पहिल्या आवाजापासून सुरुवात करायची, तिथून महाशिवरात्रीच्या रात्रीपर्यंत पोहोचायचं आणि या सगळ्याच्या मुळाशी असलेलं शिवाचं खरं तात्विक स्वरूप काय आहे हे शोधायचं. सगळं काही सुरू झालं ते शिवाच्या तांडव नृत्यानंतर. असं म्हणतात की सृष्टीच्या निर्मितीया त्या क्षणी शिवाने आपला डमरू उचलला आणि तो एकदा नाही तर तब्बल 14 वेळा वाजवला. अगदी बरोबर. आणि गंमत म्हणजे तो डमरू काही सहज वाजवला नाही. त्या प्रत्येक ठोक्यातून ध्वनी कंपनांचा एक विशिष्ट, एक अगदी गणिती समूह निर्माण झाला. ह्याच 14 ध्वनी समूहांना महेश्वर सूत्र असं म्हणतात. जसं की अ, ई, उ, ण, रू, ऋ, क, ए, ओ, ङ वगैरे. हे फक्त म्हणजे वर्णमालेचे गट नाहीत, तर हा संपूर्ण ध्वनीशास्त्राचा एक नकाशा आहे. एक मिनिट, म्हणजे हे फक्त काही सहज सुचलेले आवाज नव्हते. त्यात एक प्रकारची रचना, एक डिझाईन लपलेलं होतं. आपल्या स्रोतांमध्ये उल्लेख आहे की महान ऋषी पाणिनी यांनी हेच ध्वनी ध्यानावस्थेत ऐकले. पण फक्त आवाज ऐकून पुढे काय झालं? इथेच तर सगळ्यात आकर्षक गोष्ट आहे. पाणिनींनी केवळ हे 14 ध्वनी ऐकले आणि त्या आधारावर अष्टाध्यायी नावाचा एक व्याकरण ग्रंथ लिहिला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आजही म्हणजे आजचे आधुनिक भाषातज्ञ आणि कम्प्युटर सायंटिस्टसुद्धा या ग्रंथाला जगातील सर्वात परिपूर्ण आणि वैज्ञानिक भाषिक प्रणालींपैकी एक मानतात. विचार करा, हजारो वर्षांपूर्वी कुठल्याही तंत्रज्ञानाशिवाय केवळ ध्वनीच्या आकलनावर आधारित एक संपूर्ण तर्कशुद्ध व्याकरण तयार झालं. हे तर अविश्वसनीय वाटतंय. म्हणजे त्या आवाजांमध्ये असं काय विशेष होतं की त्यातून थेट भाषेची रचना तयार झाली? आणि हा संबंध फक्त संस्कृत भाषेपुरता मर्यादित आहे की याचा काहीतरी वैश्विक अर्थ आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे. पहा, याचा अर्थ समजून घ्यायचा झाला तर ही सूत्र म्हणजे 3 मोठ्या गोष्टींकडे बोट दाखवतात. एक, जसं तुम्ही म्हणालात, संस्कृत ध्वनीशास्त्राची अचूक रचना. प्रत्येक सूत्र आपल्या तोंडातून ध्वनी कुठे आणि कसा तयार होतो याचं वर्णन करतं. दुसरी गोष्ट म्हणजे शब्दब्रह्म ही संकल्पना. शब्दब्रह्म? हो, म्हणजे शब्द किंवा ध्वनी हेच अंतिम सत्य आहे, तेच दैवी आहे. आणि तिसरी गोष्ट सर्वात गहन आहे. ती म्हणजे सृष्टीची निर्मिती कुठल्यातरी जड पदार्थातून नाही, तर कंपनातून म्हणजे व्हायब्रेशनमधून झाली आहे. हे सूत्र सांगतं की अस्तित्वाच्या मुळाशी ऊर्जा आणि कंपना आहेत. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आजचं आधुनिक भौतिकशास्त्रसुद्धा स्ट्रिंग थिअरीसारख्या सिद्धांतांमधून याच दिशेने संकेत देत आहे की विश्वाच्या मुळाशी सूक्ष्म धाग्यांची कंपना आहेत. हजारो वर्षांपूर्वी ज्या गोष्टीचा अनुभव ध्यानातून घेतला गेला, त्याच सत्याच्या जवळ आज विज्ञान पोचण्याचा प्रयत्न करतंय. ही गोष्टच मुळात विचार करायला लावणारी आहे, नाही का? कमाल आहे. म्हणजे सृष्टीची निर्मितीच एका कंपनातून झाली. हो. आणि जर कंपनातून निर्मिती होत असेल, तर मग अशी एखादी वेळ किंवा रात्र असेल का जिथे आपण या वैश्विक कंपनाच्या सर्वात जवळ जाऊ शकतो? मला वाटतं इथूनच महाशिवरात्रीचा संबंध लागत असावा. त्या रात्रीच्या जागरणामागे, ध्यानामागे हेच कारण असेल का? तुम्ही अगदी बरोबर धागा पकडला आहे. महाशिवरात्रीचं महत्त्व केवळ पौराणिक कथांपुरतं मर्यादित नाही. आपले स्रोत सांगतात की या एका रात्रीमागे 3 मोठी सत्य दडलेली आहेत. पहिलं आणि सगळ्यात प्रचलित कारण म्हणजे शिव आणि शक्तीचं मिलन. ही ती रात्र आहे जेव्हा शिवाचा विवाह देवी पार्वतीशी झाला. याचं तात्विक महत्त्व असं की हे चेतना आणि ऊर्जा यांच्या मिलनाचं प्रतीक आहे. शिव आणि शक्ती. हो. शिव म्हणजे चेतना, अस्तित्व, जागरूकता, आणि शक्ती म्हणजे ऊर्जा, हालचाल, सृजनशक्ती. ऊर्जेशिवाय चेतना स्वतःला व्यक्त करू शकत नाही आणि चेतनेशिवाय ऊर्जेला दिशा मिळत नाही. आपल्या प्रत्येकामध्ये हे दोन्ही अंश असतात, तर्क आणि भावना, स्थिरता आणि कृती. महाशिवरात्री या दोन्हींच्या संतुलनाची रात्र आहे. दुसरं सत्य
योगी आणि साधकांसाठी खूप महत्वाचं आहे. ही ती रात्र आहे जेव्हा शिव पूर्णपणे स्थिर झाले. त्यांनी स्वतःमधील सर्व हालचाल थांबवली आणि ते आदियोगी म्हणजे पहिले योगी बनले. त्या परमस्थिरतेत त्यांना अस्तित्वाचं संपूर्ण ज्ञान झालं. असं मानलं जातं की या रात्री ग्रहांची स्थिती अशी असते की मानवी शरीरातील ऊर्जा नैसर्गिकरित्या वरच्या दिशेने वाहू लागते. म्हणूनच साधक या रात्री पाठीचा कणा ताठ ठेवून रात्रभर ध्यान करतात, जेणेकरून त्या ऊर्जेला योग्य मार्ग मिळेल. म्हणजे ही केवळ धार्मिक प्रथा नाही, तर स्वतःच्या ऊर्जेला उन्नत करण्याची एक प्रक्रिया आहे. अगदी बरोबर. आणि तिसरं सत्य ते शिवाच्या करुणेचं आणि धैर्याचं प्रतीक आहे. ही गोष्ट समुद्रमंथनाच्या कथेशी जोडलेली आहे. जेव्हा देव आणि दानवांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन केलं, तेव्हा अमृताच्या आधी हलाहल नावाचं महाभयंकर विष बाहेर आलं. ते इतकं तीव्र होतं की संपूर्ण सृष्टीचा नाश करू शकला असतं. आणि तेव्हा शिवानी ते विष प्यायलं, पण ते गिळलं नाही, तर आपल्या घशातच रोखून धरलं. आणि त्यामुळेच त्यांचा कंठ निळा झाला आणि त्यांना नीलकंठ हे नाव मिळालं. हो, पण ही केवळ एक कथा नाहीये. हे 4 महत्वाच्या गुणांचं प्रतीक आहे. पहिलं, स्वीकार. परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारणं. दुसरं, परिवर्तन. नकारात्मकतेचं म्हणजेच विषाचं सकारात्मकतेत रूपांतर करण्याची क्षमता. तिसरं, निर्भयता. जगाच्या कल्याणासाठी मोठ्यात मोठं भय स्वीकारण्याची तयारी. आणि चौथं, ते म्हणजे अलिप्तता. जगातलं विष प्राशन करूनही त्याच्या प्रभावापासून स्वतःला मुक्त ठेवणं. म्हणजे आपण शिवाला नर्तक, नटराज म्हणून पाहिलं, जिथून ध्वनी निर्माण झाला. मग योगी, आदियोगी म्हणून पाहिलं, जिथे परमस्थिरता आहे. आणि मग रक्षक, नीलकंठ म्हणून पाहिलं, जिथे करुणा आहे. पण या सगळ्या भूमिकांच्या पलीकडे शिवपुराण, लिंगपुराण आणि विशेषतः उपनिषदांसारखे ग्रंथ शिवाच्या एका वेगळ्याच रूपाबद्दल बोलतात. या सगळ्याचा मूळ धागा काय आहे? मुळात शिव म्हणजे काय? शिव म्हणजे ते तत्व जे या सगळ्याच्या पलीकडे आहे. शिव म्हणजे शुद्ध चैतन्य, साक्षी भाव. प्रत्येक आवाजाच्या मागे असलेली जी शांतता आहे ते म्हणजे शिव. आपल्या मनात जे विचार येतात आणि जातात त्या विचारांमधली रिकामी जागा म्हणजे शिव. आपल्या स्रोतामध्ये शिव या शब्दाचा एक शाब्दिक अर्थ दिलाय, जो खूपच चक्रावून टाकणारा आहे. शिव म्हणजे ते जे नाही. याचा अर्थ काय? हे तर शून्यासारखं वाटतं. बरोबर. पहिल्यांदा ऐकल्यावर असंच वाटतं. ते जे नाही म्हणजे अभाव किंवा काहीच नसणं असं नाही. याचा अर्थ समजून घेण्यासाठी अवकाशाचं उदाहरण घेऊया. अवकाश, स्पेस हे काही नाही, पण त्याच अवकाशात सर्व ग्रह, तारे, आकाशगंगा सगळं काही सामावलेलं आहे. अवकाश नसेल तर काहीच अस्तित्वात येऊ शकत नाही. बरोबर? त्याचप्रमाणे शिव ही एक विशाल अव्यक्त शक्यता आहे, ज्यातून सर्व काही उत्पन्न होतं आणि ज्यात सर्व काही विलीन होतं. उपनिषदांच्या भाषेत हेच ते ब्रह्म आहे, अंतिम अनंत चेतना. तर मग या सगळ्या चर्चेचा, या माहितीचा आपल्या दैनंदिन जीवनासाठी काय अर्थ आहे? महेश्वर सूत्रांपासून ते शिवाच्या या निराकार स्वरूपापर्यंत यातून आपण काय शिकायला हवं? निश्चितच आपण यातून काही महत्त्वाचे बोध घेऊ शकतो. महेश्वर सूत्रांकडून आपण शिकू शकतो की अस्तित्वाच्या मुळाशी एक लय आहे, एक कंपन आहे. पण त्या कंपनाला जेव्हा पाणिनींसारखी शिस्तबद्ध रचना मिळते, तेव्हा त्यातून भाषेसारखी अद्भुत निर्मिती होते. म्हणजेच आपल्या ऊर्जेला योग्य दिशा आणि शिस्त दिली तर आपणही काहीतरी सुंदर निर्माण करू शकतो. आणि महाशिवरात्रीकडून? महाशिवरात्री आपल्याला शिकवते स्थिर व्हा. आपल्या आतल्या नकारात्मकतेला म्हणजेच विषाला ज्ञानाच्या अग्नीत रूपांतरित करा आणि आपल्यातील तर्क म्हणजे पुरुषतत्व आणि अंतर्ज्ञान म्हणजे स्त्रीतत्व या दोन्हींना एकत्र आणा, त्यांच्यात एक संतुलन साधा. आणि शिवाच्या त्यात जे नाही या रूपाकडून काय शिकायचंय? तिथून आपल्याला सर्वात मोठा बोध मिळतो, तो म्हणजे आपल्या आत दडलेल्या शांत साक्षीभावाला ओळखणं. आपण केवळ आपले विचार, आपल्या भावना किंवा आपलं शरीर नाहीत, तर या सगळ्याच्या पलीकडचं ते शांत चैतन्य आहोत हे जाणणं. हा प्रवास बाहेरच्या गोंगाटाकडून आतल्या शांततेकडे नेणारा आहे. जेव्हा भक्त ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतात, तेव्हा ती केवळ प्रार्थना नसते, आपल्या स्रोतांनुसार ती स्वतःला दिलेली एक आठवण असते की मी फक्त हे शरीर नाही, मी फक्त हे विचार नाही,
मी ते चैतन्य आहे. आणि जेव्हा आपण खऱ्या अर्थाने शांत आणि स्थिर होतो तेव्हा आपल्या आतला तोच सूक्ष्म डमरू, तीच वैश्विक लय आपल्याला ऐकू येऊ लागते.